स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करा. नाहीतर दुसरा कोणतरी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा यूज करेल. हा संदेश ज्यांनी जगाला दिला असे धीरूभाई अंबानी यांची आज पुण्यतिथी. क्रोध, राग, शत्रू यांना प्रेमाने जिंकता येऊ शकतं. हा संदेश ज्यांनी जगाला दिला असे दलाई लामा यांचा जन्मदिवस पण 6 जुलैला योगायोगाने आहे. असे हे दोन व्यक्तिमत्व ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, यांची स्लो स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला आहे कारण 6 तारखेला मी बाहेर असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. धीरूभाई अंबानी यांचा जन्म गुजरातमध्ये एका छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. त्यांनी जसं तसं 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. मग त्यांना पुढे 10वी नंतर शिक्षण सोडावं लागलं. पुढे ते यमन येथे एका पेट्रोल पंपवर ते नोकरी करत होते 300 रुपयाच्या पगारात. पण लहानपणापासूनच त्यांची एक मोठा बिझनेसमॅन बनण्याची इच्छा होती आणि मग त्याच इच्छेने ते भारतात परतले आणि मग त्यांनी मसाल्याचा बिझनेस चालू केला. मग त्यांनी सुताचा बिझनेस चालू केला आणि आपल्याला माहिती आहे त्यांनी हा सुताचा, हा कपड्याचा, हा टेक्स्टाईलचा बिझनेस भारतामध्ये एकदम मोठ्या लेवलवर घेऊन गेले. पुढे रिव्हर्स इंटिग्रेशनच्या शोधामध्ये त्यांनी पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीमध्ये एंटर केला आणि आपल्याला माहिती आहे आज रिलायन्स भारतामध्ये तर नंबर 1 आहेच, पण अख्ख्या जगामध्ये रिलायन्सचं नाव धीरूभाई अंबानींनी पोहोचवलं. आपल्या मेहनतीच्या जोरावर, आपल्या एक असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि कधीही हार न मानण्याच्या इच्छेच्या जोरावर. असेच आपले दुसरे जे व्यक्तिमत्व आहेत दलाई लामा यांचा जन्म पण तिबेटमध्ये एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये झाला. तिबेटच्या प्रथेनुसार जेव्हा 13वे दलाई लामा वारले, त्यांचे निधन झालं, तेव्हा लगेचच पुढच्या दलाई लामाचा शोध सुरू झाला आणि पुढे तिबेटमधील एक बौद्ध भिक्षूंची कमिटी या लहामो धोंडुप यांच्या घरी पुढच्या दलाई लामांच्या शोधाच्या निमित्ताने पोहोचली आणि त्यांचा शोध संपला. त्यांना आपले पुढचे दलाई लामा या धोंडुप यांच्या रूपाने सापडले. मग 4 वर्षाचे असताना ते ल्हासा येथील पॅलेसमध्ये आले. तिकडे त्यांचं शिक्षण सुरू झालं. एक अत्यंत हुशार आणि खूप जिज्ञासू असे हे दलाई लामा होते. पण त्यांचं बालपण आणि तारुण्य असं खुशीमध्ये वगैरे असं नाही गेलं. ते जेव्हा 15 वर्षाचे होते तेव्हा चीनने तिबेटवर आपलं आक्रमण खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलं. अशा परिस्थितीत राजकीय नेतृत्व त्यांच्या हातामध्ये देण्यात आलं. जेव्हा दलाई लामा 24 वर्षाचे झाले तोपर्यंत चीनची राक्षसी प्रवृत्ती तिबेट बळकावण्याची खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यामुळे दलाई लामांना इजा होऊ शकली असती, त्यांची जीवितहानीसुद्धा होऊ शकली असती. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सजेशन दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ल्हासामधला पॅलेस सोडला आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित डोंगरातून कित्येकशे किलोमीटर चालत त्यांनी भारतातल्या धर्मशाळा येथे पोहोचले आणि तिकडे त्यांनी एक्झाईल गव्हर्नमेंट, निर्वासित सरकार चालू केलं आणि तिकडनं ते तिबेटचा कारभार बघतात. असे हे 2 महान व्यक्ती, एक बिझनेसमध्ये महान आणि एक आध्यात्मिक गुरु, या दोघांचा पण प्रवास एक सर्वसामान्य घरातून चालू झाला आणि आज ते एक खूप मोठ्या यशाच्या शिखरावर आहे. धीरूभाई अंबानींना खूप सारे पुरस्कार भेटलेले आहेत. दलाई लामा यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. तर असे हे दोन्ही पण जे व्यक्तिमत्व आहेत ते माझ्यासाठी तर खूप इन्स्पिरेशन आहे. त्यामुळे मला त्यांची गोष्टी तुमच्यासमोर सांगायची वाटली आणि डेफिनेटली ती तुमच्यासाठी पण इन्स्पिरेशन असते.